आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शतवार नमन. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा व समस्त महिला वर्गाला माझे शतवार नमन. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुडगस चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या 2 मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणीही केली. अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने मांडला आणि तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका, इतर देशातही सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये, 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. महिलांच्या प्रति सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिवस म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश. यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे. तुझा प्रेमळ संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. स्त्री शक्तीला सन्मान माझा. माझ्या आयुष्यातील समस्त स्त्री वर्गाला माझे आयुष्य प्रेमाने फुलवून, मायेची व सुरक्षिततेची पांघरण घालून माझे आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल शतशत नमन करते. आपणा सर्वांना महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.